तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 27 फेब्रुवारी 2026ला तुमचा इंग्लिश विषयाचा बोर्डाचा पेपर आहे. आता हा पेपर कशा पद्धतीने लिहिला पाहिजे, म्हणजे पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे, ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला फ्रंट पेजवरची इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने फिलअप करायची ते आधी आपण बघूया. तर बघा तुम्हाला ह्या ठिकाणी तुमचा सेंटर नंबर म्हणजे केंद्र क्रमांक तुम्हाला लिहायचा असणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी तुमचा सीट नंबर म्हणजेच रोल नंबर इन फिगर्स म्हणजे अंकामध्ये लिहायचा असणार आहे. त्याखाली इन वर्ड्स म्हणजे अक्षरामध्ये तुमचा रोल नंबर लिहायचा असणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी कॅन्डिडेट सिग्नेचर म्हणजे तुमची सही ह्या ठिकाणी करायची असणार आहे. त्यानंतर सुपरवायझर सिग्नेचर म्हणजे पर्यवेक्षकाची सही तुम्हाला ह्या ठिकाणी करणार आहेत. आता ही सगळी इन्फॉर्मेशन फिलअप झाल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी बारकोड स्टिकर चिटकवायचं असणार आहे आणि त्यानंतर ह्या चौकटीमध्ये तुम्हाला होलोग्राफ स्टिकर हे चिटकवायचं असणार आहे. तर बघा सगळ्यात आधी तुम्ही बारकोड स्टिकर चिटकवणार, त्यानंतर तुम्हाला होलोग्राफ स्टिकर हे चिटकवायचे असणार आहे. ही झाली तुमची बेसिक इन्फॉर्मेशन. आता बघा तुमचा पेपर आहे इंग्लिश विषयाचा म्हणजे सब्जेक्ट ह्या ठिकाणी तुम्ही लिहिणार इंग्लिश. त्यानंतर पेपर नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी काहीच लिहायचं नसणार आहे. त्यानंतर आपला 27 तारखेला पेपर आहे म्हणजे आपण 27 तारखेची दिनांक ह्या ठिकाणी टाकली. त्यानंतर इंग्लिश विषयाचा पेपर आहे, आपण आन्सर इंग्लिशमध्ये लिहिणार आहेत म्हणजे लँग्वेज ऑफ आन्सर आपली इंग्लिश असणार आहे. तर ह्या पद्धतीने ही इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची असणार आहे. आता बघा त्याखाली तुम्हाला एक चौकट दिली आहे, यामध्ये तुम्हाला सप्लिमेंट अटॅच असा तुम्हाला कॉलम दिलेला आहे. आता बघा बोर्डाचा इंग्लिश विषयाचा पेपर म्हणजे तुमची जी उत्तर पुस्तिका असते ही खूप मोठी असते. या ठिकाणी तुम्हाला सप्लिमेंट अटॅच करायची गरज नसते. पण इन केस तुम्ही जर सप्लिमेंट अटॅच केली तर ह्या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ सप्लिमेंट्स लिहायचं असणार आहे आणि टोटल तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचे असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला फ्रंट पेजवरची इन्फॉर्मेशन फिलअप करायची असणार आहे. आता ॲक्च्युअलमध्ये पेपर कशा पद्धतीने लिहायचा ते आता आपण बघूया. तर बघा तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर एकूण 5 सेक्शनमध्ये डिवाइड केलेला असतो, ज्यामध्ये तुमचा पहिला सेक्शन असणार आहे लँग्वेज स्टडी. तर बघा सगळ्यात वरती तुम्ही ह्या ठिकाणी सेक्शनचं नाव देणार सेक्शन 1. त्यानंतर तुम्हाला ह्या चौकटीमध्ये क्वेश्चन नंबर लिहायचा असणार आहे. त्यानंतर सब क्वेश्चन नंबर ह्या मार्जिनमध्ये लिहिणार. आता बघा ह्या मार्जिनमध्ये तुम्हाला सब क्वेश्चन नंबर सोडून दुसरं काहीही लिहायचं नसतं आहे. तर बघा ही मार्जिन तुम्हाला एक्झामिनरसाठी दिलेली असते. एक्झामिनर ह्या ठिकाणी तुमचे मार्क्सही लिहित असतो, त्यामुळे फक्त ह्या मार्जिनमध्ये तुम्हाला सब क्वेश्चन नंबर लिहायचा असणार आहे. ओके, सो आता सब क्वेश्चन नंबर लिहिला त्यानंतर तुम्हाला आन्सर रायटिंगला सुरुवात करायची. आता बघा आपला पहिला क्वेश्चन असणार आहे, या ठिकाणी तुम्हाला 4 वर्ड्स दिले जातात, त्यामध्ये एक लेटर तुमचं मिसिंग असतं. ते मिसिंग लेटर तुम्हाला फिलअप करायचं असणार आहे. आता बघा जे लेटर तुम्ही फिलअप केलं त्याला हायलाईट करायला म्हणजेच अंडरलाईन करायला तुम्हाला विसरायचं नसतं आहे. आता ह्या प्रत्येक वर्ड्सला तुम्हाला हाफ मार्क्स असणार आहे. तर बघा असा एकूण 2 मार्क्ससाठी हा तुमचा क्वेश्चन असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने ह्या क्वेश्चनचं प्रेझेंटेशन तुम्हाला करायचं असणार आहे. प्रत्येक वर्ड लिहिल्यानंतर तुम्हाला एक लाईन ड्रॉप करायची असणार आहे. त्यानंतर ज्या लेटरला तुम्ही फिलअप केलं त्या लेटरला हायलाईट करायला तुम्हाला विसरायचं नसणार आहे. यानंतर बघा पहिला सब क्वेश्चन झाला की तुम्हाला 2 लाईन ड्रॉप करायचे असणार आहेत. आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर ह्या 2 लाईनमध्ये तुम्ही पेन्सिलीने अशी बॉर्डर सुद्धा ड्रॉ करू शकता. तर अशा पद्धतीने पहिल्या क्वेश्चनचं प्रेझेंटेशन तुम्हाला करायचं असणार आहे. तर बघा ज्या पद्धतीने तुम्ही पहिला क्वेश्चन लिहिला त्याच पद्धतीचं फॉर्मॅट तुम्हाला इतर क्वेश्चनसाठी वापरायचं असणार आहे. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन असणार आहे. आता सेकंड क्वेश्चनमध्ये तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला वर्ड्स अरेंज करायचे असतात. तुम्हाला 2 अरेंजमेंट दिले जातात, प्रत्येक अरेंजमेंटला 1-1 मार्क्स असणार आहे. असे एकूण 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन असतो, यामध्ये तुम्हाला प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स यूज करून सेंटेन्स तुम्हाला रिराईट करायचे असतात. तुम्हाला 2 सेंटेन्स दिले जातात, प्रत्येक सेंटेन्सला 1 मार्क्स असणार आहे, म्हणजे हा क्वेश्चन देखील तुमचा 2 मार्क्ससाठीचा असणार आहे. यानंतर तुमचा फोर्थ क्वेश्चन असणार आहे, यामध्ये तुम्हाला एक वर्ड दिला जातो, त्या वर्ड्समध्ये लेटरचा यूज करून तुम्हाला मिनिमम 4 वर्ड्स तयार करायचे असतात. आता प्रत्येक वर्डला तुम्हाला हाफ मार्क्स असणार आहे, म्हणजे हा देखील क्वेश्चन तुमचा 2 मार्क्ससाठीचा असणार आहे. तर बघा आतापर्यंत 4 क्वेश्चन्स आपण बघितले. आता यांचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं काही टिप्स मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक क्वेश्चन झाल्यानंतर किंवा प्रत्येक सेंटेन्स झाल्यानंतर तुम्हाला एक लाईन ड्रॉप करायची असणार आहे. त्यानंतर एक संपूर्ण सब क्वेश्चन झाला की तुम्हाला 2 लाईन ड्रॉप करायच्या आहेत आणि त्या 2 लाईनमध्ये तुम्हाला पेन्सिलीने अशी बॉर्डर ही ड्रॉ करायची असणार आहे. तर बघा ही बेसिक प्रेझेंटेशनची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची असणार आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी वापरायचा असणार आहे. आता यानंतर बघा ह्या सेक्शनमध्ये तुमचा 5वा क्वेश्चन असतो, यामध्ये कंप्लीट द वेब म्हणजेच रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे असतात. आता बघा तुम्हाला 4 वर्ड्स लिहायचे असणार आहेत, प्रत्येक वर्डला तुम्हाला हाफ मार्क्स असणार आहे. असा एकूण 2 मार्क्ससाठीचा हा देखील क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये असणार आहे. आता ह्या क्वेश्चनसाठी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जी डायग्राम क्वेश्चन पेपरमध्ये दिली आहे जशीच्या तशी डायग्राम तुम्हाला ह्या ठिकाणी ड्रॉ करायची असणार आहे. त्यानंतर बघा 6 क्वेश्चन असणार आहे, यामध्ये तुम्हाला वर्ड चेन ही कंप्लीट करायची असते. आता मिनिमम तुम्हाला वर्ड चेनमध्ये 4 वर्ड्स फिलअप करायचे असतात, प्रत्येक वर्डला हाफ मार्क्स असणार आहे, म्हणजे हा देखील क्वेश्चन तुमचा 2 मार्क्ससाठीचा असणार आहे. आता बघा ह्या सेक्शनमध्ये तुमचा पुढचा क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 1B. आता यामध्ये देखील तुम्हाला जसं आपण वरती प्रेझेंटेशन केलं त्याच पद्धतीचा प्रेझेंटेशनचा फॉर्मॅट तुम्हाला ह्या ठिकाणी वापरायचा असणार आहे. तुम्हाला एक क्वेश्चन झाला म्हणजे एक सेंटेन्स लिहिलं की तुम्हाला एक लाईन ड्रॉप करायची असणार आहे. त्यानंतर एक सब क्वेश्चन झाला की तुम्हाला 2 लाईन्स या ड्रॉप करायचे असणार आहे. त्या 2 लाईन्समध्ये तुम्हाला पेन्सिलीने अशी बॉर्डर ही ड्रॉ करायची असणार आहे.
आता हा प्रेझेंटेशनचा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन सुद्धा तुम्हाला ह्याच पद्धतीने लिहायचा असणार आहे. आता पहिल्या सेक्शनचं म्हणजे लँग्वेज स्टडी ह्या सेक्शनचं प्रेझेंटेशन किंवा लँग्वेज स्टडी हा सेक्शन तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचा असणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये सेकंड सेक्शन असणार आहे तुमचा टेक्स्च्युअल पॅसेज सेक्शन. आता हा सेक्शन तुम्हाला 20 मार्क्ससाठीचा असणार आहे. या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन दिले जातात, क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 2B. आता बघा ह्या सेक्शनमध्ये सगळ्यात वरती तुम्ही सेक्शनचं नाव लिहिणार, त्यानंतर क्वेश्चन नंबर ह्या चौकटीमध्ये लिहिणार, त्यानंतर सब क्वेश्चन नंबर ह्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा असणार आहे. त्यानंतर आन्सर रायटिंगला सुरुवात करायची. आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला A1, A2 अप टू A5 पर्यंत क्वेश्चन असतात. त्यानंतर बी सब क्वेश्चनमध्ये B1, B2 अप टू B5 पर्यंत क्वेश्चन असतात. आता A1 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला ट्रू आणि फॉल्ससाठी किंवा फिल इन द ब्लँकसाठी. आता ट्रू आणि फॉल्ससाठी क्वेश्चन असला तर सिंपल तुम्हाला ट्रू आणि फॉल्स अशा पद्धतीने लिहायचं असणार आहे. सेंटेन्स रिराईट करण्याची गरज नाही. आता ह्या प्रत्येक आन्सरला तुम्हाला हाफ मार्क्स असणार आहे. असा 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. यानंतर बघा सेकंड क्वेश्चन असतो. हा क्वेश्चन तुम्हाला ॲक्टिव्हिटी फॉर्मॅटमध्ये विचारला जातो. आता हा जो क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे यामध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स दिले होते. त्या 4 सेंटेन्सला तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्समध्ये अरेंज करायचं होतं. आता हा देखील क्वेश्चन तुमचा 2 मार्क्ससाठीचा असणार आहे. यानंतर तुमचा A3 क्वेश्चन असतो व्होकॅब्युलरीवरती. आता यामध्ये तुम्हाला 4 वर्ड्स विचारले जातात. प्रत्येक वर्डला हाफ मार्क्स असणार आहे. म्हणजे हा देखील क्वेश्चन तुमचा 2 मार्क्ससाठीचा असणार आहे. यानंतर बघा A4 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला ग्रामरवरती. आता ग्रामरचं क्वेश्चन लिहिताना तुम्हाला जे विचारलंय त्याला हायलाईट करायला विसरायचं नाही. आता प्रत्येक क्वेश्चन तुमचा 1-1 मार्क्ससाठीचा असणार आहे. म्हणजे हा देखील क्वेश्चन तुमचा 2 मार्क्ससाठीचा असणार आहे. यानंतर A5 क्वेश्चन असतो तुमचा पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. आता बघा मोस्ट ऑफ द टाइम बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला एस-नो टाईप क्वेश्चन विचारला जातो आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला विचारलं जातं. आता पर्सनल रिस्पॉन्स टाईप हा क्वेश्चन लिहिताना तुम्हाला एस-नो टाईपमध्ये किंवा पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहायचं असणार आहे. जर तुम्ही पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहिलं तर तुम्हाला इझिली ह्या क्वेश्चनमध्ये 2 आउट ऑफ 2 मार्क्स स्कोअर करता येतात. तर बघा अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2A तुम्हाला एक्झाममध्ये असणार आहे. आता एचं प्रेझेंटेशन त्याच पद्धतीने करायचं असणार आहे जसं प्रेझेंटेशन आपण बाकीच्या क्वेश्चनला करणार आहोत. तर बघा प्रत्येक सब क्वेश्चन झाला की तुम्हाला 2 लाईन ड्रॉप करायचे असणार आहे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ब्लॅक कलरची बॉर्डर सुद्धा ड्रॉ करायची असणार आहे. ओके, आणि प्रत्येक क्वेश्चन झाला किंवा प्रत्येक सेंटेन्स झाला की तुम्हाला 1 लाईन ड्रॉप करायला विसरायचं नाही. जेवढा टापटीप आणि जेवढा सुटसुटीत पेपर तुम्ही लिहिणार तेवढे जास्त मार्क्स तुम्हाला ह्या पेपरमध्ये मिळणार आहे. आता याच पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर Bचं सुद्धा प्रेझेंटेशन करायचं असणार आहे. यामध्ये B1, B2 अप टू B5 पर्यंत क्वेश्चन विचारले जातात. आता यामध्ये B1 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी. जर तुम्हाला A1 क्वेश्चन ट्रू आणि फॉल्ससाठी असला तर तुमचा B1 क्वेश्चन असणार आहे फिल इन द ब्लँकसाठी. आता फिल इन द ब्लँक्समध्ये ज्या ब्लँक्स तुम्ही फिलअप केला त्यांना तुम्हाला हायलाईट करायला म्हणजे अंडरलाईन करायला विसरायचं नसणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. तर बघा तुम्हाला 4 सेंटेन्स विचारले जातील. प्रत्येक सेंटेन्सला म्हणजे प्रत्येक फिल इन द ब्लँक्सला हाफ मार्क्स असणार आहे. अशा पद्धतीने 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये असणार आहे. त्यानंतर तुम्हाला B2 क्वेश्चन असतो. तुम्हाला यामध्ये ॲक्टिव्हिटीवरती क्वेश्चन विचारला जातो. यामध्ये तुम्हाला वेब डायग्राम किंवा टेबल कंप्लीट करायला विचारला जातो. आता एक्झाममध्ये म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये जर तुम्हाला डायग्राम दिलेली असेल ते डायग्राम अशीच्या अशी तुम्हाला ड्रॉ करायचे असणार आहे. ओके, यानंतर बघा B3 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती. यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स वर्ड तुम्हाला विचारले जातात. यामध्ये जरी तुम्हाला टेबल दिला असेल तो टेबल सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ करायचा असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुमचा 2 मार्क्ससाठीचा असणार आहे. त्यानंतर बघा तुमचा A4 क्वेश्चन म्हणजे B4 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला ग्रामरवरती. यामध्ये देखील तुम्हाला एक सेंटेन्स लिहिलं म्हणजे एक आन्सर लिहिलं तुम्हाला 1 लाईन ड्रॉप करायची असणार आहे. त्यानंतर B5 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज सेक्शन 20 मार्क्ससाठी एक्झाममध्ये असणार आहे. त्याचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. यानंतर बघा तुमचा थर्ड सेक्शन असणार आहे तुमचा पोएट्री सेक्शन. हा सेक्शन तुम्हाला 10 मार्क्ससाठी एक्झाममध्ये असणार आहे. आता ह्या सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात, क्वेश्चन नंबर 3A आणि क्वेश्चन नंबर 3B. तर बघा सगळ्यात वरती तुम्ही सेक्शनचं नाव लिहिणार. यानंतर ह्या चौकटीमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर लिहायचा असणार आहे. त्यानंतर सब क्वेश्चन नंबर तुम्ही ह्या ठिकाणी लिहिणार. आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला A1, A2 अप टू A3 पर्यंत क्वेश्चन हे विचारले जातात. आता बघा A1 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी किंवा ट्रू आणि फॉल्ससाठी. आता फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन असला तर जी ब्लँक्स तुम्ही फिलअप केली त्याला अंडरलाईन करायला तुम्हाला विसरायचं नसणार आहे. तर बघा हा क्वेश्चन तुमचा 2 मार्क्ससाठीचा असणार आहे. यानंतर बघा A2 क्वेश्चन तुम्हाला ॲक्टिव्हिटी फॉर्मॅटमध्ये असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुमचा 2 मार्क्ससाठीचा असणार आहे. आणि A3 क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठी असणार आहे. हा क्वेश्चन तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला रायमिंग वर्ड्स ह्या क्वेश्चन टाईपमध्ये विचारले जातात. तर बघा अशा पद्धतीने एकूण 5 मार्क्ससाठी क्वेश्चन नंबर 3A तुम्हाला एक्झाममध्ये असणार आहे. आता एचं प्रेझेंटेशन त्याच पद्धतीने करायचे जसं बाकी क्वेश्चनचं प्रेझेंटेशन आपण केलं. यानंतर बघा ह्या सेक्शनमध्ये तुमचा B सब क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 3B. यासाठी सगळ्यात आधी चौकटीमध्ये क्वेश्चन नंबर लिहिला. त्यानंतर सब क्वेश्चन आपण ह्या ठिकाणी लिहिणार आणि त्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी ॲपरसेशन लिहायचं असणार आहे. आता बघा बरेचसे विद्यार्थी ॲपरसेशन हे पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहितात, पण मी तुम्हाला सजेस्ट करतो की ॲपरसेशन हे पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये लिहा. आता पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये कसं तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला टायटल लिहायचं असणार आहे. यासाठी तुम्हाला हाफ मार्क्स असणार आहे. त्यानंतर पोएटचं नेम तुम्हाला लिहायचं असणार आहे. यासाठी तुम्हाला हाफ मार्क्स असणार आहे. त्यानंतर राईम स्कीम लिहायला 1 मार्क्स असणार आहे.
त्यानंतर फिगर ऑफ स्पीच लिहायला तुम्हाला 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर थीम किंवा सेंट्रल आयडिया लिहिण्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहे. तर बघा असं एकूण 5 मार्क्ससाठी तुम्हाला ॲपर्सिएशनवरती क्वेश्चन विचारला जातो. आता जर तुम्ही पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहिलं तर कमी वेळेमध्ये आन्सर लिहिलं जातं आणि इझिली तुम्हाला 5 मार्क्स या ठिकाणी स्कोर करता येतात. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला पोएट्री सेक्शनचं प्रेझेंटेशन करायचं असणार आहे. यानंतर बघा तुमचा सेक्शन 4 म्हणजे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज हा सेक्शन असणार आहे. एकूण 15 मार्क्ससाठी तुमचा हा सेक्शन क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहे. आता बघा हा सेक्शन त्याच पद्धतीने असणार आहे ज्या पद्धतीने तुमचा टेक्स्च्युअल पॅसेज सेक्शन असणार आहे. आता याचं प्रेझेंटेशन तुम्हाला त्याच पद्धतीने करायचं असणार आहे ज्या पद्धतीने आपण टेक्स्च्युअल पॅसेज हे सेक्शनचं प्रेझेंटेशन केलं. आता सगळ्यात आधी तुम्ही सेक्शनचं नाव लिहिणार, त्यानंतर क्वेश्चन नंबर आपल्याला ह्या चौकटीमध्ये लिहायचं असणार आहे, त्यानंतर सब क्वेश्चन आपण लिहिणार आणि त्यानंतर आन्सर रायटिंगला सुरुवात करायची. आता यामध्ये सुद्धा A1, A2, A3 अप टू A5 पर्यंत क्वेश्चन असतात. A1 क्वेश्चन तुम्हाला ट्रू आणि फॉल्स किंवा फिल इन द ब्लँकसाठी असणार आहे. आता फिल इन द ब्लँकसाठी क्वेश्चन असला तर तुम्हाला जी ब्लँक्स तुम्ही फिलअप केली त्याला तुम्हाला हायलाइट करायला म्हणजे अंडरलाईन करायला विसरायचं नसणार आहे. त्यानंतर एका सेंटेन्स नंतर तुम्हाला एक लाईन ड्रॉप करायची असणार आहे. त्यानंतर एक संपूर्ण सब क्वेश्चन झाला की तुम्हाला 2 लाईन ड्रॉप करायचे असणार आहे. त्या 2 लाईन्समध्ये जर तुमच्याकडे वेळ उरत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी अशी पेन्सिलीने ब्लॅक कलरची बॉर्डर सुद्धा ड्रॉ करू शकतात. त्यानंतर A2 क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला डायग्राम दिली असेल तर ती डायग्राम तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे आन्सर शीटमध्ये ड्रॉ करायची असणार आहे. त्यानंतर A3 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती. त्यानंतर A4 क्वेश्चन ॲज इट इज तुम्हाला ग्रामरवरती असणार आहे आणि A5 क्वेश्चन म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. आता हा क्वेश्चन पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये लिहायचा प्रयत्न करा म्हणजे इझिली ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही 2 मार्क्स स्कोर करू शकतात. त्यानंतर बघा ह्या सेक्शनमध्ये तुमचा बी सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला समरी रायटिंगसाठी क्वेश्चन असणार आहे. तर सगळ्यात आधी क्वेश्चन नंबर लिहा, त्यानंतर सब क्वेश्चन नंबर लिहा आणि त्यानंतर आन्सर रायटिंगला सुरुवात करायची. आता समरी लिहिताना सगळ्यात आधी तुम्हाला टायटल द्यायचं असणार आहे, त्यानंतर समरी रायटिंग तुम्हाला करायची असणार आहे. आता समरी मिनिमम तुम्हाला 8 to 10 लाईन्समध्ये समरी रायटिंग करायची असणार आहे. तर बघा 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचं प्रेझेंटेशन क्वेश्चन पेपरसाठी करायचं असणार आहे. यानंतर तुमचा शेवटचा सेक्शन असतो सेक्शन 5 रायटिंग स्किल्स. आता हा सेक्शन तुम्हाला 25 मार्क्ससाठी एक्झाममध्ये असणार आहे. आता ह्या सेक्शनचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं किंवा क्वेश्चन कशा पद्धतीने असतात ते आता आपण बघूया. तर सगळ्यात आधी तुम्ही सेक्शन 5 असं नाव देणार, त्यानंतर ह्या चौकटीमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर लिहायचा असणार आहे आणि त्यानंतर आन्सर रायटिंगला सुरुवात करायची. आता बघा ह्या सेक्शनमध्ये खूप क्वेश्चन असतात जे तुम्हाला ऑप्शनमध्ये विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला क्वेश्चनची नंबरिंग ही प्रॉपर करायची असणार आहे. आता ए सब क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय, त्यामध्ये A2 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे फॉर्मल लेटर रायटिंगसाठी. आता फॉर्मल लेटर लिहिताना तुम्हाला सगळ्यात आधी सेंडरचा ॲड्रेस लिहायचा असणार आहे, यासाठी तुम्हाला हाफ मार्क्स असणार आहे. त्यानंतर तुम्हाला रिसिव्हरचा ॲड्रेस लिहायचा असणार आहे, याच्यासाठी तुम्हाला हाफ मार्क्स असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला सब्जेक्ट लिहिण्यासाठी हाफ मार्क्स असणार आहे, त्यानंतर सॅल्युटेशन लिहिण्यासाठी तुम्हाला हाफ मार्क्स असणार आहे आणि त्यानंतर ओव्हरऑल तुम्हाला लेटर रायटिंगसाठी 3 मार्क्स असणार आहे. असे एकूण 5 मार्क्ससाठीचा तुमचा लेटर रायटिंगचा क्वेश्चन असणार आहे. आता यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये बघा तुम्हाला सेंडरचा ॲड्रेस लिहिला की त्यानंतर एक लाईन तुम्हाला ड्रॉप करायची, त्यानंतर रिसिव्हरचा ॲड्रेस लिहा, त्यानंतर तुम्हाला एक लाईन ड्रॉप करायची असणार आहे, त्यानंतर सब्जेक्ट लिहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक लाईन ड्रॉप करायची असणार आहे, सॅल्युटेशन लिहिलं की त्यानंतर सुद्धा तुम्हाला एक लाईन ड्रॉप करायची असणार आहे, त्यानंतर प्रत्येक पॅराग्राफ नंतर तुम्हाला एक लाईन ड्रॉप करायची. ओके, सो अशा पद्धतीचा फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा असणार आहे. त्यानंतर बघा तुमचा पुढचा क्वेश्चन असणार आहे डायलॉग रायटिंगसाठी. यासाठी आपण सब क्वेश्चन नंबर लिहिला, त्यानंतर आपण नंबरिंग दिली. आता बघा यामध्ये 3 सब क्वेश्चन असतात A, B आणि C. ए क्वेश्चन असणार आहे, यामध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स दिले जातात, त्यांना तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्समध्ये अरेंज करायचं असणार आहे. तर 1 मार्क्ससाठी तुम्हाला हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर बघा बी क्वेश्चन असणार आहे, यामध्ये तुम्हाला इनकम्प्लीट डायलॉग कंप्लीट करायचा असतो. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठीचा असणार आहे. आता यामध्ये पण बघा एक सेंटेन्स झालं की तुम्हाला एक लाईन ड्रॉप करायची असणार आहे, त्यानंतर एक सब क्वेश्चन झाला की तुम्हाला 2 लाईन ड्रॉप करायचे असणार आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला संपूर्ण क्वेश्चन पेपरसाठी फॉलो करायचा आहे. त्यानंतर बघा सी सब क्वेश्चन असणार आहे, यामध्ये तुम्हाला एक टॉपिक दिला जाईल, त्या टॉपिकवरती मिनिमम 3 एक्सचेंजेसमध्ये तुम्हाला डायलॉग प्रिपेअर करायचा असणार आहे. आता बघा हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठीचा असणार आहे. यामध्ये पण सुद्धा तुम्हाला एक सेंटेन्स दिलं की तुम्हाला एक लाईन ड्रॉप करायची असणार आहे. तर अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 6. यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी त्या चौकटीमध्ये क्वेश्चन नंबर लिहायचा असणार आहे, त्यानंतर सब क्वेश्चन नंबर आणि त्यानंतर जे क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचे त्यांची नंबरिंग आपल्याला करायची असणार आहे. आता यामध्ये आपण A2 क्वेश्चन सॉल्व्ह करतोय व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशनसाठी. आता यामध्ये सगळ्यात आधी टायटल लिहा, त्यानंतर तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन हा विचारला जातो. यामध्ये एक तर टेबल दिला जाईल, एक तर वेब डायग्राम दिली जाईल, एक फ्लोचार्ट तुम्हाला दिला जातो किंवा ट्री डायग्राम तुम्हाला दिली जाईल. ती डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची असणार आहे. आता क्वेश्चन पेपरमध्ये जी डायग्राम तुम्हाला दिलेली ती डायग्राम ॲज इट इज तुम्हाला ह्या क्वेश्चनसाठी ड्रॉ करायची असणार आहे. हा क्वेश्चन तुमचा 5 मार्क्ससाठी एक्झाममध्ये असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन असणार आहे, यामध्ये आपल्याला न्यूज रिपोर्ट लिहायचा असणार आहे. तर सगळ्यात आधी आपण क्वेश्चन नंबर लिहिला, त्यानंतर सब क्वेश्चन नंबर लिहिला, त्यानंतर आपण B1 क्वेश्चन ह्या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. तर सगळ्यात आधी आपण टायटल लिहिलं, त्यानंतर प्लेस मेन्शन केली, त्यानंतर डेट मेन्शन केली आणि त्यानंतर आपण न्यूज रिपोर्ट लिहायला सुरुवात केली. आता न्यूज मिनिमम तुम्हाला 3 पॅराग्राफमध्ये लिहायची असणार आहे.
आता प्रेझेंटेशनसाठी सांगतो की एक पॅरेग्राफ झाला की तुम्हाला एक लाईन ड्रॉप करायची असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने न्यूज रिपोर्ट रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला प्रेझेंट करायचा असणार आहे. त्यानंतर बघा आपला शेवटचा क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 7. आता बघा हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी एक्झाममध्ये असणार आहे. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 सब क्वेश्चन विचारले जातात. आता ए सब क्वेश्चन असणार आहे, यामध्ये तुम्हाला 6 वर्ड्स दिले जातील. त्यापैकी कुठलेही 4 वर्ड्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असणार आहेत. आता वर्ड्स लिहिल्यानंतर प्रत्येक वर्डनंतर तुम्हाला एक लाईन ड्रॉप करायची असणार आहे. हे असा बघा एकूण 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये असणार आहे. त्यानंतर बघा बी सब क्वेश्चन असणार आहे. यामध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स दिले जाते. त्यापैकी कुठलेही 2 सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. प्रत्येक सेंटेन्सला तुम्हाला हाफ मार्क्स असणार आहे. तर अशा पद्धतीने 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. यामध्ये सुद्धा एक सेंटेन्स लिहिलं की तुम्हाला एक लाईन ड्रॉप करायची असणार आहे. त्यानंतर सी सब क्वेश्चन असेल, यामध्ये तुम्हाला एक प्रोवर्ब दिला जाईल, ते तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असणार आहे. हा क्वेश्चन तुमचा 1 मार्क्ससाठीचा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला 5 मार्क्ससाठी एक्झाममध्ये असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण क्वेश्चन पेपर आपण समजून घेतला आणि त्याचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलही नक्की सबस्क्राईब करा.